हे सुषमा अंधारे आंदोलन करतायत। जोडीमारो आंदोलन त्यांच्याकडून केलं जातंय। ही थेट दृश्य पुण्यातली आपण पाहतोय। सुषमा अंधारे यांच्या नेतृत्वाखाली जोडीमारो आंदोलन करण्यात येते। पुण्यात ठाकरे गटाकडून हे आंदोलन केलं जातंय। सुषमा अंधारे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येते। खाली घ्या नारायण राणे भडव्याचा करायचं अटक करा नारायण तर सुषमा अंधारे यांच्या नेतृत्वाखाली पुण्यामध्ये हे आंदोलन करण्यात येत आहे। सिंधुदुर्गातल्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला त्या प्रकरणी त्याविरोधात हे आंदोलन करण्यात येत आहे। थेट जाणार आहोत। आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे देखील आपल्यासोबत सध्या जोडले गेलेले आहेत। चंद्रकांत, सुषमा अंधारे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन होतंय, काय अपडेट? हो, कारण काल आपल्याला माहिती आहे मालवणच्या राजकोट किल्ल्यावरती तिथं काय राडा झाला। शिवसेना उभाटा गटाची शिवसेना नारायण राणे उद्दामपणाची गुंडगिरीची भाषा करतात। पत्रकारांच्या हातातले फोन काढून घेतात, पत्रकारांना धमक्या देतात। अशा नारायण राणेवर सामाजिक बिघडवण्यासाठी आणि चुकीचं वक्तव्य करण्यासाठी म्हणून गुन्हे दाखल झाले पाहिजेत। शांतता भंग करण्याचा गुन्हा नारायण राणेवर दाखल झाला पाहिजे आणि नारायण राणेंना अटक झाली पाहिजे। म्हणून आम्ही अल्टिमेट देण्यासाठी हे आंदोलन करत आहोत। काल त्यांनी भाषा वापरली, नारायण राणेंनी जी भाषा वापरली तो त्यांच्या संस्काराचा भाग आहे। नारायण राणेंनी त्यांचा संस्कार, त्यांचा इतिहास दाखवलेला आहे आणि तो इतिहास काय आहे तो इतिहास मी बैजवार पत्रकार परिषदेमध्ये सांगितला। काल ज्या पद्धतीने एबीपी माझाचा बूम ओढायचा प्रयत्न झाला, एबीपी माझाचा बूम ओढणं, पुढारीच्या पत्रकाराला दमदाटी करणं, महिला पत्रकारांशी असभ्यतेने वागणं, पत्रकारांच्या अंगावर धावून जाणं, पोलिसांना दमदाटी करणं, पोलिसांच्या अंगचटीला येण्याचा प्रयत्न करणं, हे सगळं लॉ अँड ऑर्डर विस्कळीत करण्याचा प्रकार हा दस्तूर खुद्द गृहमंत्र्यांच्या मुळे चालू आहे। आमचं असं स्पष्ट म्हणणं आहे की नारायण राणे आणि त्यांचे चाराने बाराने या कलसूत्री बाहुले आहेत। मुख्य सूत्रधार जे आहेत ते देवेंद्र फडणवीस आहेत। सूत्रधारांची इच्छा आहे का की महाराष्ट्र कायम सांप्रदायिक विभाजित झाला पाहिजे, महाराष्ट्र कायम अशांत राहिला पाहिजे। देवेंद्र फडणवीस नावाच्या सूत्रधारांनी आता उत्तर देण्याची गरज आहे की नारायण राणेला तुम्ही जाणीवपूर्वक फक्त आणि फक्त महाराष्ट्र अशांत करण्यासाठी मोकळा सोडलेला आहे का? काल जे नारायण राणे म्हणाले की इकडे यायचं नाही, इकडे यायचं नाही, शिवाजी महाराजांनी बांधलेल्या गड किल्ल्यांचा 7-12 हा नारायण राणेच्या बापाचा नाहीये, हा 7-12 महाराष्ट्राच्या बापाचा आहे। नारायण राणे त्या बोलू शकतात आणि म्हणून नारायण राणेंवरती सामाजिक अशांतता निर्माण केल्या प्रकरणी, सामाजिक सलोखा भंग केल्या प्रकरणी, वारंवार चिथावणीखोर वक्तव्य केल्या प्रकरणी नारायण राणेंवर गुन्हे दाखल करण्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीसांची आहे। आणि जर देवेंद्र फडणवीस नारायण राणे यांच्यावर गुन्हे दाखल करणार नसतील तर याचा अर्थ असा आहे की नारायण राणे, नितेश, निलेश या निव्वळ बाहुले आहेत। मूळ देवेंद्र फडणवीस खरे सूत्रधार ज्यांना जाणीवपूर्वक इथलं वातावरण खराब करायचं आहे। भविष्यात
फक्त शिवसैनिकच नाही, कारण सरकारला आंदोलन हाताळता येत नाही, सरकार आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करतं. मग ते बदलापूरचं आंदोलन असो किंवा काल केलेलं शिवप्रेमींनी, सरकार आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करतं. अशा सगळ्या परिस्थितीत शिवसैनिक असो, पत्रकार असो, पोलीस असो किंवा नागरिक असो, सामान्य कुणाच्याही केसाला धक्का लागला तर याची जबाबदारी राणेंची नाही, याची जबाबदारी देवेंद्र फडणवीसांची असेल, हे फडणवीसांनी लक्षात ठेवावं. हा, ते काय काय करू शकतात त्याची मी पत्रकार परिषद वेगळी घेते दादा, मग 5 मिनिटांमध्ये घेते. त्यांचा मोठा इतिहास तर पुण्यात सुषमा अंधारे बोलतायत. मालवणमध्ये काल जो काही प्रकार घडला त्यामागे फडणवीस असल्याचं सुषमा अंधारे यांनी असं म्हणत त्यांच्यावर आरोप केलेला आहे. नारायण राणेंना अटक करण्याची मागणी देखील सुषमा अंधारे यांनी केलेली आहे. सुषमा अंधारे यांच्या नेतृत्वात पुण्यामध्ये सध्या आंदोलन सुरू असल्याचं पाहायला मिळतंय आणि नारायण राणेंना अटक करण्याची मागणी सुषमा अंधारे यांनी केलेली आहे. मालवणमध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा अपघात प्रकरणी ही बातमी आपण पाहतोय. पुण्यामध्ये आंदोलन सध्या सुरू आहे. थेट जाणार आहोत पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. चंद्रकांत, सुषमा अंधारेंकडून जोरदार आरोप करण्यात येत आहेत. नारायण राणेंना अटक करण्याची देखील त्या मागणी करतायत. हो, काल ज्या पद्धतीने नारायण राणेंनी भाषा वापरली माध्यमांना आणि शिवसैनिकांना, त्याच्यामुळे हीच संधी साधून उभाटा ठाकरे गटानं आज आंदोलन केले. पुण्यात आक्रमक आंदोलन केले, जोडे मारो आंदोलन तर केलेच वरून राणेंना तात्काळ अटक करावी. म्हणजे गुंडांची भाषा, एक मंत्री राहिलेला, राज्याचा मुख्यमंत्री राहिलेला, केंद्रात मंत्री राहिलेला व्यक्ती गुंडांची भाषा तेही पोलीस अधिकाऱ्यांना कशी वापरू शकतो, हा आक्षेप ठाकरे गटाचा आहे. म्हणून त्यांना तात्काळ अटक करावी ही मागणी आता ठाकरे गटाकडून उचलून धरली जाते. त्यासाठी जे आंदोलन पुण्यात केले जाते. निश्चितच चंद्रकांत, सध्या या आंदोलनामध्ये कोण कोण सहभागी झालेले आहे? या आंदोलनामध्ये पुणे शहरातले सगळे शिवसैनिक जे आहेत, म्हणजे संजय मोरे असतील, गजानन सरकुडे असतील आणि शिवसेनेच्या उपनेते सुषमा अंधारे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन होत असलं तरी सगळे पुणे शहरातले सगळे शिवसैनिक तिथे हजर आहेत आणि आक्रमक पद्धतीने राणेंच्या विरोधात ते आंदोलन करताना दिसत आहेत. जोडे मारो आंदोलन केले जाते, घोषणाबाजी होते. मग पुन्हा एकदा ठाकरे गट रस्त्यावर उतरल्याचं बघायला मिळतं. हे किल्ल्याचं जे पुतळ्याचं जे इश्यू आहे तो ठाकरे गटाने व्यवस्थित एनकॅश करून पुन्हा एकदा राज्यात या महायुती सरकारच्या विरोधात वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न चाललेला आहे आणि त्यात त्यांना बऱ्यापैकी यश येताना दिसतंय. त्यात राणे पिता पुत्रांनी काल जे केलं मालवण पुतळ्यावर, त्यामुळे आणखीन ठाकरे गटाला एक अर्थाने संधीच मिळाली असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. निश्चितच चंद्रकांत, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर पुण्यातली ही दृश्य आपण पाहतोय. पुण्यामध्ये सुषमा अंधारे यांच्या नेतृत्वाखाली उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून जोरदार आंदोलन करण्यात येत आहे. दरम्यान